फिल्डर पॉवर प्ले सर्कलच्या आतमध्ये. एक एक रिव्ह्यू दोन्ही टीमसाठी असणार आहे, दोन्ही संघांसाठी असणार आहे. आपण वाईड, नो बॉल आणि रनआउट हे चॅलेंज करू शकता. पहिला चेंडू लाजवाब आहे, पंचांकडे अपील. पंचांचा इशारा, इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ बॅटची कट, पंचांचा इशारा येतोय. निश्चितच चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, शांत ठेवलाय. पहिल्या चेंडूवरती पूर्णपणे म्हणतात तर चारोखारी चित करण्यावाली गेंद पूर्णपणे बीट केल्या फलंदाजाला. डॉट चेंडू येतोय, निर्धाव चेंडू. एक चांगली सुरुवात अमान बगदादीच्या माध्यमातून. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने. शॉर्ट पिच चेंडू, टप्पा मागे घेचलाय, पंच आमच्या दिशेने निवडले. अतिरिक्त दावेची घोषणा केली आहे. अतिरिक्त दावेने संघाचा खाता उघडताय. फलंदाजाला बीट निश्चितच केले होते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच पाखेरून चालणार होता. अतिरिक्त दाव या चेंडूवरती मिळते, एक धाव फलकावरती. अमानचा पुढील चेंडू ओव्हर द विकेटचा मारा संकेतसाठी. स्लोवर चेंडू, बॅक ऑफ द हेड, स्लोवरवर टाकलाय. व्हेरिएशन मैदानामध्ये दाखवतात अमान बगदादी. आपण जर पाहिलं तर अमान बगदादीच्या नावावरती एक मेडन ओव्हर देखील आहे. आणि मेडन ओव्हर कोणाच्या समोर केला आहे तर ISPL मध्ये बेस्ट बॅट्समन ठरणारा आणि आपल्या सर्वांचा आपण पाहतोय सावर्डे परिसरातील एक नामवंत खेळाडू आणि टायगर्स ऑफ कोलकाताचे कॅप्टन नाना नावाने ओळखले जाणारे प्रथमेश पवारच्या विरोधात त्यांच्या होम ग्राउंडवरती जाऊन जर कोणी निर्धाव षटक केला असेल तर तो अमान बगदादी आपण मैदानामध्ये पाहतोय. कौतुक, निश्चितच कौतुकाची ताप सोडली जाते अमान बगदादीसाठी. तो पुन्हा एकदा सज्ज होतोय राऊंड द विकेट. यावेळी आहे स्ट्रायकर रेडवर. चला विरते, टायमर ऑन आहे तुमच्यासाठी. राईट आर्म राऊंड द विकेट, डावकुरा फलंदाज स्ट्रायकर रेडवर सौरभ. हा चेंडू लाजवाब आहे, स्ट्रेट बॅटने केला. जिथे क्षेत्ररक्षक तिथे जाऊन झेल संपला. साधा सोप्पा झेल. विकेट नंबर पहिला, सौरभ गोल्डन डकचा शिकार, पॅक्ट पवेलियन. विजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फ्री होम डिलिव्हरी ज्याला म्हणतात ना, तशा प्रकारचा हा शॉट पाहायला मिळाला. जिथे क्षेत्ररक्षक त्याच्याच हातामध्ये जाऊन चेंडू संपला. सौरभची पारी पहिल्या चेंडूवरती समाप्त झाली. गोल्डन डकचा शिकार झाला. अमान बगदादीच्या खात्यामध्ये देखील एक मोठा यश आहे. नवीन फलंदाज विजय मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. यानंतर विनंती आहे अलिना 11 पॉवर्स वाघिवरे संघ आपण रेडी राहायचा आहे. या दोन संघांच्या दरम्यान जी लढत चालू आहे त्यामध्ये जिंकणारा संघ त्वरित तुमच्या बरोबर खेळेल. हा चांगला स्ट्रोक आहे. कव्हर पॉईंट रिजनमध्ये कोणाच्या बॅटमधून, विजयच्या बॅटमधून येतो. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवतोय अमान बगदादीच्या विरोधात. एक चांगला स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. स्वॅगने स्टाईलने आपलं खाता उघडलंय विजयने. संघाचा धावफलक एकूण 6 धावांवरती ट्रॅव्हल झालाय. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर वाईट, दुसरा चेंडू सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि चौथ्या चेंडूवरती चौकार. यावेळी व्हेरिएशन, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहतोय. पुन्हा एकदा एसटी रक्षकाचा वेध घेतोय. अमित आहे एस्टनच्या मागे. अमितची चांगली कामगिरी आपण पाहतोय. अमान बगदादी एक चेंडू पुढे तर एक चेंडू मागे. एक चेंडूला गती तर दुसरा चेंडू स्लोवर वन. काही चेंडू स्ट्रेट तर काही चेंडू यॉर्कर तर काही चेंडू बॅक ऑफ द हँड. यावेळी बॅक ऑफ द एंड स्लोवर वन केला होता. चेंडू लेगस्टमच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईटचा येतोय, अतिरिक्त धावेचा आणि अतिरिक्त चेंडूचा येतोय. पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावर आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अद्याप 5 चेंडूंमध्ये आपण 7 धावा अमान बगदादीला पाहतोय. एक विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये. एक महत्त्वाचा विकेट म्हणजे सौरभचा विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. यावेळी चेंडू उडवलाय हवेमध्ये. चेंडू आर पार, सीमा रेखा पार. विजयीच्या बॅटमधून येतोय लाजवाब स्ट्रोक, षटकार.
थँक्यू. आफताब गोलंदाजी मार्कवर येतो. दुसऱ्या षटकाचा खेळ घेऊन आफताब आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिल्या षटकामध्ये अमान बगदादी 5 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केलेली. शेवटच्या चेंडूवरती षटकार करून एकूण त्या षटकामध्ये आपण पाहिला तर 13 धावा आपण येताना पाहिले. गोलंदाज आफताब सज्ज. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतःला सेट करतायत. पकडला जाईल का जेल? पकडला जाईल. पकडला गेला. हे नवीन फलंदाज अंकुर मैदानाच्या आतमध्ये आक्रमक खेळाडू आपण पाहतोय. अंकुरला तिसऱ्या क्रमांकावरती या स्पर्धेमध्ये असूनही अंकुरची पारी आपण चांगली पाहिली नाही आहे. सातत्याने तिसऱ्या क्रमांकावरती येतोय आणि थोडीशी निराशा त्याच्या पक्षामध्ये आपण जाताना पाहिले. पण यावेळी अंकुरला प्रभाव सोडावा लागेल. हा चेंडू खराब आहे थोडंसं करा. पंचाचा इशारा पाहूया. अतिरिक्त से पंचाचा इशारा नो चेंडूच असेल. नो बॉल +1 म्हणजे येणारा फ्री हिटचा चेंडू देखील असेल. 22च्या स्वरूपात धाव देखील मिळाली आहे. 2 अतिरिक्त धावा संघाच्या खात्यामध्ये जोडलेल्या आहेत. तोच सोमसाई ओमलीचा संघ 2 धावाने संघाचा धावफलक 15 धावांवरती. 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रोग्रेसिंग सेकंड ओव्हर नाव. फ्री हिटवाला चेंडू स्ट्राईक रेंजवर विजय ज्याच्या बॅटमधून 1 षटकार आणि 1 चौकार 3 चेंडूंमध्ये आलाय. यावेळी बॅटच्या टोवरती लागलेला चेंडू ऑफ साईडला लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक मिड ऑफवरती येतोय. चेंडूला फील्ड करतोय आणि फ्री हिटच्या चेंडूवरती काही जास्ती धावा घेता येत नाही आहेत फलंदाज विजयला. 1च धाव या चेंडूवरती मिळते. 1 धावाने संघाचा धावफलक पुढे जाते. संघाचा धावफलक 16 धावांवरती. अंकुर खेळण्यासाठी सज्ज. यावेळी देखील मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही. एशियनच्या बागेत चांगली कामगिरी. चेंडू कलेक्ट केलाय. गॅदर केलाय. निर्धाव चेंडूची सांगता. और एक डॉट गेंद आती हुई और एक बिंदी गेंद आती हुई. अच्छी गेंदबाजी यहाँ पर आफताब की देखने को मिलती है. अभी 4 ओवर का मैच है. दूसरा ओवर प्रगति पर. मैंडेटरी पावर प्ले के ओवर में अमान के खिलाफ 13 रन आए. इस ओवर में अब तक 3 रन आते हुए नजर आए. ये गेंद स्लोवर गेंद थी. फंसाया है. गेंद हवा में तारामंडल में. गेंद खिलाड़ी आएंगे जरूर. 1 बाउंस गेंद के नीचे दूसरा रन लेना चाहते. बाग मिल्का बाग. यहाँ पर खतरा हो सकता था. अगर स्ट्राइक रेट पर थ्रो करते तो अंकुर का काम तमाम हो सकता था. लेकिन वैसा कुछ हुआ नहीं है. 2 रन चुराने में दोनों बल्लेबाजों को सफलता मिली है. यहाँ से देखा जाए तो अच्छी गेंद आफताब की. बल्लेबाज को चक्कर कर रखा. एक हवाई स्ट्रोक खेला लेकिन वहां पर चांस भी क्रिएट हुआ था. 2 रनों के साथ रन संख्या 18 पर. इस बार पुल किया. प्रॉपर कनेक्शन हुआ नहीं है. डीप पे खिलाड़ी तैनात. 1 रन तो जरूर मिलेगा. दूसरा रन लेना चाहते. मना किया. अच्छा थ्रो. अमान बगदादी मुझे लगता है अमान बगदादी निश्चित दिखेंगे. अल्लोरी टीम की ओर से खेलते हुए फिर एक बार अमान बगदादी को देख रहे. पहले मैच में देखा जाए ना इस टूर्नामेंट के आज के दिन में तो अमान बगदादी ने पूरी तरीके से उस मैच में अपनी पकड़ बनाई थी. ऐसा लग रहा था कि एक तरफ वो है और सामने पूरी टीम. ये गेंद अच्छी थी. इस गेंद पर देखा जाए डायरेक्ट हिट जरूरी था. बैट का बाहरी किनारा लेकर गेंद जाते हुए विकेट्स के पीछे. बैट ओवर नंबर दूसरे ओवर की समाप्ति. 12 गेंदों का खेल समाप्त. 12 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर कार्ड पर 20 रन. पहले ओवर में 13 और दूसरे ओवर में 7. ये अच्छा कमबॅक वाला ओवर था. ये अच्छा ओवर था अगर देखा जाए तो आफताब का. गेंदबाज हनीफभाई रुमाने आपल्याला विनंती आहे आपण कॉम्बॉक्सवर संपर्क साधा. हनीफ रुमाने विनंती आहे कॉम्बॉक्सवर संपर्क साधा. श्रीकांत
श्रीकांत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. राईट ओव्हर द विकेटचा मारा. तिसऱ्या षटकाचा खेळ घेऊन स्ट्रायकर रेडवर विजय. पहिला चेंडू ऑन साईडला केलाय. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या बदोबत चेंडू अखिल बगदादी चेंडूवरती येतोय. चेंडू वाढवण्यामध्ये यशस्वी. लाजवाब फेक आहे. चांगली फेक आपण पाहतोय. डीप मधून डायरेक्ट फेक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सिंगल स्ट्राईक रोटेट. अंकुर स्ट्रायकर एंडवर. एकूण धावसंख्या 21 धावा. प्रथम फलंदाजी सोमसाई ओमली. यावेळी सुंदर पंचाचा इशारा. लेगस्टम्पच्या बाहेरून लेगस्टम्प सोडून जाणारा चेंडू. अतिरिक्त धाव अतिरिक्त चेंडू. धावसंख्या 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रोग्रेसिंग थर्ड ओव्हर नाव. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण मैदानामध्ये प्रगतीपथावर पाहतोय. श्रीकांत ओव्हर द विकेट. ब्लॉक ऑन बदला चेंडू खोदून काढला. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या रिजनमध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धावेने समाधान मानावं लागेल. अंकुरचा बॅट अजूनही धावा त्याच्या बॅटमधून येत नाही. सिंगल डबलवरती निर्भर आहे. पण बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण अंकुरला अशा प्रकारचे शॉट्स खेळताना पाहिले. जो शॉट आपण विजयच्या बॅटमधून पाहिला. लाजवाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषाच्या यावेळी विजयने पुन्हा एकदा केलेला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. यावेळी साधा सोपा झेल आफताबच्या हातामध्ये स्थिरवतोय. विजयीची पारी इथे संपुष्टात देते. तिसऱ्या षटकामध्ये लागलेला हा पहिला धक्का. एकूण संघाला लागलेला तिसरा धक्का. संघ 29 धावांवरती 3 गडी बाद. प्रथम फलंदाजी सोमसाई ओमली. चला विनंती आहे की नवीन बॅटर आपण त्वरित मैदानामध्ये जायचं आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अशोक मैदानामध्ये दाखल झाला आहे अंकुरची साथ देण्यासाठी. अंकुर सिंगल डबलवर निर्भर आहे. पण अंकुरला आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये आक्रमण करताना पाहिलं आहे. अजूनही जर विचार केला या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसरा चेंडू सिंगल. त्यानंतर सिक्सर आणि 1 विकेट. अशा प्रकारे या षटकामध्ये 4 चेंडू झालेत. हा 5वा चेंडू आपण पाहतोय ज्यामध्ये 2 धावा दोन्ही फलंदाज घेण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. गोलंदाजी श्रीकांतची चांगली बनावी लागेल. धावसंख्या एकूण 31 धावांवरती 31 वरती ट्रॅव्हल झाले. म्हणजे 11 धावा या षटकामध्ये अजूनपर्यंत खर्च झालेत. 11 धावा धावफलकावरती या षटकामध्ये लागलेत. एकूण धावसंख्या 31 वरती पोहोचली. श्रीकांतचा पुढील चेंडू स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये स्क्वेअर लेग वरती. अखिल बगदादी 1 धाव पुढे गेले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग विथ द विकेट. ओव्हर थ्रो पण चांगला कव्हर नौमांच्या माध्यमातून केल्या जाते. 2 धावा या चेंडूवरती. षटक संपलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. 18 चेंडूंचा खेळ समाप्त आहे. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे धावफलकावरती. एकूण धावसंख्या झाली धावफलकावरती 33 धावा. अजूनही 1 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहे. 14 मिनिटं झालेली आहेत. शेवटचा मिनिट आणि तुमच्याकडे गोलंदाजी मार्कवर येणं आणि सुरू करणं शिल्लक. विनंती आहे शेवटच्या षटकाचा खेळ मैदानामध्ये शिल्लक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 33 धावा स्कोअर कार्डवरती. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा. 4थं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रवीण. शेवटच्या षटकामध्ये राईट ओव्हर द विकेट अंकुरसाठी. यावेळी देखील चेंडू बॅटवरती येत नाही आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही आहे. शरीराचा वेध घेतोय. एका धावेने 34 धावा 34 स्कोअर कार्डवरती लागत आहेत. अंकुर आणि अशोक या दोघांना पण मैदानामध्ये पाहतोय. 4 षटकांचा मॅच आहे. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू पहिला आदळलाय. अंकुरच्या बॅटमध्ये अंकुरच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. अंकुरच्या रडारमध्ये चेंडू येत नाही आहेत. निराशा त्याच्या चेहऱ्यावरती. हा चेंडू पंचाचा इशारा पाहूया. पंचाचा इशारा वाईटचा येतोय आणि 1 बाउन्सचा देखील सिग्नल पंचाचा येतोय. वाईटचा इशारा. अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडेल. एका धावेने संघ पोहोचेल
35 धावांवरती 35 स्कोर कार्डवरती प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शेवटचा षटक आहे म्हणजे चांगला ह्याला स्लॉग ओव्हर देखील म्हणतात हाणामारीचा षटक म्हटलं जातो आणि या षटकामध्ये प्रहार होणं हे देखील आपण सातत्याने पाहतो प्रहार होईल का की यावेळी देखील फलंदाज सकडून ठेवले गेले ते यावेळी डायरेक्ट हिट आवश्यक होती सिंगल तर निश्चित मिळाला आहे सिंगल मिळाला की अंकुरने दुसऱ्या धावेसाठी नकार दिली आहे अंकुरला कॉन्फिडन्स आवश्यक आहे अंकुरच्या बॅटला एक चेंडू देखील मिडल चालला ना पण त्यानंतर आपण 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील अंकुरचे पाहू शकतो त्या कॅलिबरचा त्या क्लासचा हा खेळाडू आहे त्या क्षमतेचा हा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय अंकुर स्ट्रायकर रेटवर खेळण्यासाठी प्रवीणच्या विरोधात यावेळी देखील बॅटची कडा घेतली आहे बॅटची एज लागली आहे प्रॉपर मिडल चेंडू होत नाही आहे सातत्याने निराशा आहे अंकुरच्या खात्यामध्ये एक धाव संघाच्या खात्यामध्ये एक धाव एकूण 37 धावा धावफलकावरती 37 स्कोर कार्डवर आपण या स्पर्धेमध्ये 56 चेस देखील होताना पहिले धावा डिफेंड होताना देखील पाहिलेत आजच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर चेसिंग करताना संघांना जिंकताना पाहिला होता वलवते असा संघ होता ज्यांनी चेसिंग करताना आणि डिफेंड करताना देखील आपल्या संघासाठी धावा आपल्या संघाला विजयी प्राप्त करू दिली आहे तोच दिलशाद 11 वलवतेचा संघ शेवटच्या दिवसासाठी देखील क्वालिफायर्समध्ये देखील त्या संघाने प्रवेश केला या चेंडूवरती लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळेल संघाचा धावफलक पोचेल एका धावेने 38 धावांवरती आणि अजूनही मॅचमध्ये 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 38 धावा 2 षटकार जर आले तर 50 पर्यंत धावफलक पोहोचू शकतो पण गोलंदाजी तेवढ्याच कमालीची आपण पाहतोय प्रवीणची फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवला आहे यावेळी बॅटमध्ये चेंडू आला दाखी क्षेत्ररक्षक येतोय चेंडू काढी झेल सोडलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झाला चांगला स्ट्राईक 42 स्कोर कार्डवर गोलंदाज प्रवीण ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने वेगाने पंचांना क्रॉस करून या षटकाचे पुढील चेंडू यावेळी देखील चेंडू पाहतोय मिस टाइम स्ट्रोक ऑन साईडला गेलाय एक धाव पूर्ण केली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिली आहे एकच धाव मिळेल एका धावेने समाप्ती 43 धावा एकूण धावफलकावरती लागले जिंकण्यासाठी आवश्यकता 11च्या सरासरीने 4 षटकांमध्ये बनवायचे अलोरे 11 संघाला 44 धावा सोमसाई ओमली संघाच्या विरोधात 44 धावांचं लक्ष्य ओमली संघ प्लीज विनंती आहे की थोडंसं फास्ट घ्या अजूनही मॅचेस शिल्लक आहेत आजच्या सत्रामध्ये खेळवायचे तर प्लीज थोडंसं सहकार्य करा थोडंसं फास्ट घ्या प्लीज बी क्विक अजूनही 2 मॅचेस आजच्या सत्रामध्ये शिल्लक आहेत तर थोडंसं सहकार्य करा आपण थोडं फास्ट घ्या 4 षटकांचा मॅच आपण पाहतोय 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना सोमसाई ओमली संघाने बनवले 43 धावा आवश्यकता मॅचमध्ये 44 धावांची असेल अलोरे संघाला जिंकण्यासाठी अलोरे संघाला 44 धावांची गरज जवळ 11च्या सरासरीने तुम्हाला 4 षटकांमध्ये धावा बनवायचे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय अमित आणि
अमित आणि राकेश, अमित आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहतोय. सलामीची जोडी 44 धावांचा पाठलाग. पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा निश्चितच असेल. 44 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत 4 षटकांमध्ये, तर पॉवर प्लेमध्ये कुठेतरी 15 ते 20 धावा येणं गरजेचे आहेत. गोलंदाजी मार्कवर येतोय या सौरभ. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांगित देखील पहिलं षटक घेऊन सौरभ गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्रायकर एंडवर अमित, नॉन स्ट्रायकर एंडवर राकेश. सामन्याला दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात होताना पाहतोय. चला विनंती आहे फास्ट घ्या. 44 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये खेळण्यासाठी सज्ज अमित आणि राकेश. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज आहे सौरभ. राईट आर्म ओव्हर द विकेटचा बारा. टायमर ऑन झालेला आहे. 5:50 पहिला चेंडू. 5:50 टायमर ऑन झालेला आहे. चला गोलंदाज ओव्हर द विकेट. पंचच्या डाव्या बाजूने अमितसाठी पहिला चेंडू. शॉर्टपिच चेंडू. टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू शरीराचा वेध घेतोय. पंचांचा इशारा लेग बाईज. शरीरावरती जाऊन चेंडू आदळतोय आणि चेंडू या षटकामधील या पहिल्या चेंडूवरती खाता संघाचा निश्चितच उघडला आहे. फलंदाजाचा खाता उघडलेला नाही. फलंदाजाच्या खात्यामध्ये 0, संघाच्या खात्यामध्ये सिंगल. धावसंख्या 1. राऊंड द विकेटचा मारा डावखोऱ्या फलंदाजासाठी गोलंदाज सौरभचा असेल. चार षटकांचा मैच है. 44 धावांचा पाठलाग. 4 ओवर का मैच. 44 रनों का पीछा करते हुए यहाँ पर अलोरे की टीम. एक तरफ अलोरे, दूसरी तरफ ओमली. गेंदबाजी पार्क पर सौरभ. राउंड द विकेट. ये गेंद अच्छी थी. टप्पा खाने के बाद गेंद जाती हुई सीधा विकेट कीपर के दस्तानों में. आदित्य विकेट के पीछे अच्छा काम करते हुए नजर आए. विकेट कीपर का दस्ताना शातिर दस्ताना है. आदित्य को हमने कई टूर्नामेंट्स में लाजवाब बैटिंग करते हुए देखा है. वही आदित्य विकेट्स के पीछे. इस मैच में अगर देखा जाए तो आदित्य को बैटिंग मिली नहीं. बैटिंग ऑर्डर में अगर प्रमोशन लेते तो जरूर और कुछ रन हम देख सकते थे स्कोर कार्ड पर. इस बार स्ट्रेट बैट से खेला है. लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद वन बाउंस बाउंड्री लाइन के पार. 4. गेंदबाज सौरभ इस बार पुल करना चाहते थे. गेंद बैट का संपर्क अच्छे से हुआ नहीं. ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद जाती हुई बैट का किनारा लेकर ऑफ साइड पर गली रीजन में, पॉइंट रीजन में गेंद जाती हुई 1 रन का इजाफा होता हुआ. रन संख्या 1 के साथ बढ़ती हुई रन संख्या कुल मिलाकर 6 रन. 11 की सरासरी से आपको रन बनाने इस ओवर में. हर ओवर में 11 की सरासरी, लेकिन पावर प्ले में आपको अच्छे खासे रन बनाने होंगे. एक अच्छा स्टार्ट आपको अच्छे फिनिश की तरफ ले जा सकता है. आपको मैच जीता कर दे सकता है. सौरभ की अगली गेंद अमित के लिए. इस बार देखा जाए अंपायर के इशारा. बैट का किनारा जरूर लगा था, लेकिन सहारा यहाँ पर फील्डर ने दिया नहीं है. ऐसे कैचेस, ये तो लड्डू था. ये कैचेस पकड़ते, अगर ये कैच पकड़ते तो मैच भी पकड़ सकते थे, क्योंकि अमित को अपने पहले ओवर में जीवन दान दिया है. ये आपको बहुत महंगा साबित हो सकता है. सौरभ गेंद पास हुई मार्ग पर अगली गेंद के साथ. इस बार शॉट अच्छा है. विजय गेंद के नीचे जीवनदान मिलने के बाद कुछ ज्यादा कर नहीं पाए. अगली गेंद पर सफलता. गॉन विकेट. विकेट नंबर पहला. अमान बगदादी अब नए बल्लेबाज बीच मैदान में जाते हुए. अमान बगदादी नए बल्लेबाज बीच मैदान में दाखिल होते हुए. गेंदबाजी मार्ग पर अशोक का ओवर नंबर दूसरा लेकर पावर प्ले करने के बाद अशोक आते हुए. अब देखा जाए तो 18 गेंदों का खेल बचा है. 18 गेंदें और 38 रनों की जरूरत. अमान बगदादी नॉन स्ट्राइकर एंड पर है, तो स्ट्राइकर एंड पर राकेश को देख रहे.
आपका टाइमर ऑन है, 15 मिनट का टाइमर आपको 3 ओवर समाप्त करने के लिए दिया गया है। नई बल्लेबाज से भी विनती है आप रेडी रहना है, विकेट गिरते ही जल्दी आप मैदान में जाना है। दूसरे ओवर में अशोक राइट आर्म राउंड द विकेट राकेश के लिए। पहली गेंद उड़ाया आसमान में, खिलाड़ी जरूर है नीचे, यहां पर भी कैच पकड़ा है। पकड़ो कैच ही तो मैच, कैचेस विद द मैचेस। फिर एक बार कैच पकड़ा गया, दूसरी गेंद पर दूसरी सफलता, पिछले ओवर की आखिरी गेंद पर सफलता, इस गेंद की पहली गेंद पर सफलता। यहां पर मैच में पलटवार होता हुआ गेंदबाजी करने वाली टीम सोमसाई ओबली के खिलाफ 44 रन भी बहुत है। ये अच्छा ओवर, अच्छा स्टार्ट, अच्छा आगाज इस ओवर का होता हुआ। अशोक के खाते में पहली गेंद पर सफलता, गॉन। जरूरत था यहां से दूसरे विकेट का पतंग। आफ्ताब नए बल्लेबाज जरूर गए, 6 गेंदें 2, यहां से देखा जाए तो 6 रनों पर 2 विकेट्स। खेलने के लिए तैयार आफ्ताब, गेंदबाजी पर ठीक पर अशोक। ये गेंद अच्छी है, बैट के रडार में बीचों बीच गेंद सीधा स्टैंड में। अंपायर का इशारा देखने, अंपायर का इशारा देखना होगा, अंपायर का इशारा क्या है। अंपायर का इशारा, अंपायर का इशारा, अंपायर का इशारा। अंपायर का इशारा, 4 रनों का तवा। एक अच्छा स्ट्रोक यहां से देखने को मिलता हुआ आफ्ताब के बैट से। स्ट्राइक रेट पर शॉर्ट गेंद, पटकी हुई गेंद, गेंद पर प्रहार, गेंद सीमा रेखा पार। इस बार बड़ा वार, मिलेंगे पूरे के पूरे 6 रन, सिक्सर, लाजवाब स्ट्रोक। दो गेंदों में 10 रन यहां पर आफ्ताब ने के लिए। पहले ओवर में ज्यादा कुछ कर नहीं पाए, पहले ओवर में सिर्फ 6 रन कर हुए, लेकिन इस ओवर को मैक्सिमाइज करने का प्रयास है। इस बार बैट का पावर किनारा, गेंद जाती हुई विकेट के पीछे। शॉर्ट थर्ड पर अच्छी फील्डिंग, 1 ही रन मिलने वाला, 1 रन का इजाफा स्कोर कट पर। यह अच्छा क्रिकेट है। 2 गेंदों पर 2 चव्वे, 2 गेंदों पर 2 बाउंड्रीज आई, 1 सिक्सर 1 चव्वा आया, लेकिन उसके बाद ये सिंगल है। भाग्य का सिंगल में तवा, 1 रन का इजाफा स्कोर कार्ड पर होता पर रन संख्या कुल मिलाकर 1 के साथ बढ़ती हुई रन संख्या 17 रनों पर। 17 यानी खतरा, खतरे की घंटी किसके ऊपर बढ़ रही, ये देखना होगा। अमान बगदादी है सामने, तो अशोक गेंदबाजी मार्ग पर। इस बार ऊंचाई जरूर मिली है, क्या कोई खिलाड़ी पहुंचेगा? गेंद जाएगी डिक्लेयर जोन की तरफ। अंपायर का इशारा, सिद्धू रनों का होने वाला है। ये लकी गएगे या अनलकी गएगे, ये कहना बहुत ही मुश्किल है, क्योंकि अमान बगदादी ने शॉट अच्छा खेला था। गेंद डिक्लेयर जोन में 2 खिलाड़ी आए जरूर थे, लेकिन पहुंचे नहीं थे। अगर ये डिक्लेयर जोन नहीं होता तो चौवा भी हो सकता था, लेकिन कैच भी हो सकती थी। रन संख्या 2 के साथ 19 रनों पर पहुंचती हुई 19 रन स्कोर कार्ड पर। अभी भी जीतने के लिए 13 गेंदें और 25 रनों की जरूरत। गेंदबाज अशोक ओवर द विकेट। ये गेंद अंपायर का इशारा देखना होगा, डॉट गेंद, बिंदी गेंद। रिव्यू यहां पर लिया गया, अमान बगदादी ने रिव्यू लिया। कॉन्फिडेंस है, काफी कॉन्फिडेंट नजर आ रहे अमान बगदादी इस रिव्यू को लेकर। सफल जरूर हुए थे, वाइड के लिए रिव्यू यहां पर अमान बगदादी ने लिया, अलोरे टीम ने लिया है।
एक एक रिव्यू दोनों टीम को मिलने वाला है। रिव्यू अनसक्सेसफुल। डॉट बॉल ओवर नंबर 12 गेंदों का खेल 25 रनों की जरूरत 25 आर रिक्वायर्ड इन अपकमिंग 2 डिलिव्हरी. सो 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शून्य काही 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अलोरी संघाला पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आपण बनताना पाहिलेत 19. 11च्या सरासरीने तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये धावा बनवायचे होते, तुम्ही बनवलेत 9.5च्या सरासरीने धावा. आता मात्र तुम्हाला आवश्यक आहे 12 चेंडूंच्या खेळामध्ये 25 धावांची, म्हणजे तुम्हाला जवळजवळ 12.50च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत. तुम्ही 9.5ची सरासरी राखली आहे. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र आस्किंग रेट 12.5चा असेल. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर येतोय. आदेश डावकुरा गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकामध्ये निर्णायक षटकामध्ये आपण येताना पाहतोय 12-25 आज समीकरण असणार आहे अलोरे आणि ओमली या दोन संघांसाठी. ओमली बनाम अलोरे. आफ्ताब बनाम आदेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या एजवर लागून चेंडू जातो एस्टनच्या मागे. शॉर्ट फाईनवरती क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव या चेंडूवरती मिळाली आहे. एका धावेने समाधान, एका धावेने स्ट्राईक रोटेट. अमान बगदादी येतोय स्ट्राईकर रेटवर. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या 1ने होते 20 धावांवरती. 2-0-20. 11 चेंडू 24 धावांची गरज. आदेश नाम अमान. डावकुरा गोलंदाज समोर. एक चांगला ऑलराऊंडर आणि उगवता सितारा चिपलून परिसरातील अमान बगदादीला आपण पाहतोय. मिसफील्ड. चेंडू फरार. सी बारेशाच्या दिशेने. चेंडू सी बारेशाचा वेध घेताना चौकार. आउटफील्ड सुपरफास्ट आहे. अमान बगदादी आणि अलोरे संघाच्या खात्यामध्ये महत्त्वाच्या षटके. मस्ट हिट बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. चौकार. दहा चेंडूंचा खेळ आणि 20 धावांची आवश्यकता. अमान बगदादी पुन्हा एकदा स्ट्राईक रेंजवर सज्ज झालाय. आदेशचा पुढील चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडूला गेला ऑफ साईडला. चेंडू अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सौरभ चेंडू खाली येतोय पण एक धाव रोखू शकणार नाही. एक धाव दोन्ही संघांच्या खात्यामध्ये. एक धाव आपण पाहतोय गोलंदाजाच्या खात्यामध्ये. एक धाव फलंदाजाच्या खात्यामध्ये. एक धाव अलोरे संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या होते 51 धावफलकावरती. 25-25. अजूनही 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. आफ्ताब स्ट्राईकर रेटवर. मॅच चांगला आहे. पूल केलाय. चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा फ्लंबल होतोय पण एक धाव रोखू शकत नाही. पुन्हा एकदा या चेंडूवरती देखील सिंगल. 2 सलग चेंडूंवरती सिंगल डबलला देखील मॅच बनवू शकते. पण यावेळी 8 चेंडूंमध्ये 18ची आवश्यकता. म्हणजे तुम्हाला एक षटकार किंवा चौकार आवश्यक आहेत मॅच टर्न करण्यासाठी, मॅच तुमच्या बाजूने घेण्यासाठी, मोमेंटम तुमच्या बाजूने घेण्यासाठी. अमान बगदादी स्ट्राईकर रेटवर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला एस्टनच्या बागे. निर्धाव चेंडू. निराशा. अमान बगदादीकडे पाहा. निराशा आहे स्वतःकडून. कारण की अशा प्रकारचा चेंडू कनेक्ट झाला असता तर निश्चितच षटकार किंवा चौकार असता. पण चेंडू कनेक्ट होत नाहीये. चांगला टप्पा आदेशच्या माध्यमातून. पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. एक निर्धाव चेंडू येतोय. 7 चेंडूंमध्ये 18ची आवश्यकता. या चेंडूवरती षटकार चौकार आवश्यक आहे मॅच मध्ये जर तुम्हाला प्रेशर टाळायचं असेल तर. यावेळी पंचाचा इशारा पाहूया. पंच आमच्या दिशेने निश्चितच वाटतं येतं. ऑफ स्टंपचा खूपच बाकीरचा चेंडू. पंचांचा इशारा वाईटचा. 7मध्ये 17 खतरा कोणासाठी ठरेल. 7मध्ये 17ची आवश्यकता. एका बाजूला अलोरे तर दुसऱ्या बाजूला सोमसाई ओमलीचा संघ. अलोरे बनाम ओमली. आवश्यकता 7 चेंडूंमध्ये 17ची. अमान बगदादी बनाम आदेश. यावेळी देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील यश मिळत नाही आहे. कनेक्शन होत नाही आहे. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट बॅटने धावा येतात. क्रॉस बॅट वापरण्याचा प्रयत्न.
बॅट चेंडूचा संपर्क नाही, सलग दुसरा चेंडू डॉट. गोलंदाजी मार्कवर कोण येतोय? गोलंदाजी मार्कवर पाका. शेवटच्या षटकामध्ये अंकुर येईल. मला वाटते शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि डिफेंड करण्यासाठी 17 धावा आहेत. आफताबकडे टॅलेंट आहे, क्षमता आहे, तर तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज देखील आहे समोर. अंकुर एक ऑलराऊंडर, लाजवाब गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अंकुरची चांगली गोलंदाजी आपण पाहिली आहे. आपण जर पाहिलं तर सेकंड लास्ट ओव्हर करताना त्याला सातत्याने पाहिले. यावेळी ज्यावेळी प्रेशर आहे, प्रेशर सिच्युएशनमध्ये त्याला गोलंदाजी संघ कर्णधाराने दिली आहे. या प्रेशर सिच्युएशनमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतो याला खूप महत्त्व आहे. समोर आफताब ज्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकार आपण पाहिलं आहे मागील ओव्हरमध्ये. दुसऱ्या षटकामध्ये त्याने एक षटकार आणि एक चौकार लावला होता. सुरुवात चांगली केली होती. पहिलेच 2 चेंडू त्यांनी भिडकवले होते. तर 6 चेंडू 17ची आवश्यकता. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न. एक धाव संघाच्या खात्यामध्ये. 5 मध्ये 16. प्रेशर 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 पुन्हा एकदा बिल्ड होतोय अलोरे संघाच्या वरती. अल्लोरे संघ जवळजवळ जर पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये चांगली सुरुवात केली होती, पण तिसऱ्या षटकामध्ये आदेश लाजवाब कमबॅक केला आहे. आपल्या संघाला पुन्हा एकदा फ्रंट फूटवरती आणून ठेवला आहे. 6 मध्ये 17, यावेळी 5 मध्ये 16. हा चेंडू, प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवर पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अतिरिक्त चेंडूवर अतिरिक्त धावेच येतोय. 1 ने धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या होते 29 धावा, 29. 15 आवश्यक. 5 चेंडूंचा खेळ. अमान बगदादी. आपण कालच्या सत्रामध्ये देखील अशाच प्रकारचा मॅच पाहिला होता. एका बाजूला होते पालशेतची, एका बाजूला पालशेतचा संघ होता, तर दुसऱ्या बाजूला MCC मालदोलीचा संघ होता. आणि अशाच सत्रामध्ये, याच सत्रामध्ये आपण कालचा देखील मॅच पाहिला होता, जिथे पालशेत संघाने 2 मध्ये 10 आवश्यक असताना 1 षटकार 1 चौकार राजकिरणच्या बॅटमधून पाहिला. यावेळी अमान बगदादी आखे स्ट्राईकवर. 4 मध्ये 15ची आवश्यकता. तर गोलंदाजी लाजवाब या स्पर्धेमध्ये. फलंदाजीने आपली छाप सोडली नाही, तर गोलंदाजीने आपल्या संघासाठी योगदान. अंकुरचा मोठा स्ट्रोक केलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आखे पडतो फक्त आणि फक्त दर्शक बनून राखी. चेंडू आरपार फरार येतोय. महत्वाच्या क्षणी अमान बगदादीच्या बॅटमधून षटकार. गेंदों में 9 की जरूरत. अमान बगदादी खेलने के लिए तैयार. इस बार हेलीकॉप्टर उड़ा स्ट्रेट बैट से. बैक टू द बॉलर. याची फील्डिंग लॉकआउट पर होती हुई. एक रन आसानी के साथ दूसरे की बाग है. दूसरे की बाग. अमान बगदादी दूसरा रन चाहते. अमान बगदादी स्ट्राइक चाहते, लेकिन आफताब ने ये क्या किया. आफताब यहां पर दूसरा रन हो सकता था. माइंडसेट. प्रेशर 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 दिखता नहीं, लेकिन होता जरूर है. YCC अलिना 11 पॉवर्स वागिवरे टीम कॅप्टन विनंती आहे की आपण कॉम्बॉक्स जवळ संपर्क साधा. अलिना 11 पॉवर्स वागिवरे विनंती आहे की आपण कॉम्बॉक्स जवळ संपर्क साधा. 2 के 2 का खेल. 8 की जरूरत. गेंदबाज अंकुर. इस बार छोटी गेंद, पटकी हुई गेंद ऑन साइड पर खिलाड़ी तैनात. गेंद जाती हुई डिक्लेयर जोन की तरफ. 2 रनों का इजाफा. कंपल्सरी चेस. एक आखिरी गेंद इस मैच में. अल्लोरे टीम का मुकद्दर तय करने वाली गेंद. साथ ही साथ सोमशाही ओमली टीम का मुकद्दर तय करने वाली गेंद. ये डू और डाई वाला मैच है. एक तरफ अल्लोरे का टैलेंट, आफताब के बैट से सिक्सर देखा है, तो अंकुर ने भी अच्छी गेंदबाजी की है. आखिरी गेंद जीतने के लिए 6 की जरूरत. ये घमासान वाला मैच है. ये हाई वोल्टेज एनकाउंटर है. बेस्ट वर्सेस बेस्ट का बैटल जिसे कहते ना, वाकई बीच मैदान में नजर आता हुआ. आखिरी गेंद. 6 की जरूरत. 1 में 1 का प्रेशर बहुत ज्यादा होता है, लेकिन 1 में 6 का प्रेशर गेंदबाज पर ज्यादा होता है. 1 में 1 या 1 में 2 का प्रेशर बल्लेबाज से पूछिए, तो 1 में 6 का प्रेशर गेंदबाज से पूछिए. गेंदबाजी मार्ग पर तैयार. अगली गेंद के साथ अंकुर. राइट आर्म ओवर द विकेट आफताब के लिए. देखिए देखिए, यही प्रेशर है. मैंने पहले ही कहा था, आप गेंदबाज से पूछिए इस गेंद का प्रेशर. आखिरी गेंद. 6 रनों की जरूरत. इसके बाद होने वाला मैच इन 2 टीमों में से जीतने वाली टीम और उनके सामने खेलेगी अलिना 11 पावर्स वागिवरे. वो मैच 3 ओवर होगा.
एक गेंद की जरूरत। इस बार लाजवाब गेंद, टप्पा गेंद जाते हुए सीधा शरीर पर लगती हुई इस टूर्नामेंट में सफर या कीपर खत्म होता हुआ अलोरे टीम का, और इस मैच को जीता है ओमली टीम ने। ओमली संघ विजयी संघ ठरलाय। विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन। सोमसाई ओमली आणि अलिना 11 पावर्स आणि सोमसाई ओमली दोन्ही संघ करणार आपण टॉससाठी या। हाडलक अलोरे 11 बॉयज, आपण अप्रतिम या स्पर्धेमध्ये खेळलात, लाजवाब फाईट्स दाखवलीत आणि सुंदर मॅच आपल्याला पाहायला मिळालं। शेवटच्या क्षणापर्यंत कोण विजेता ठरेल हे देखील सांगणं अवघड होता। चांगली फाईट आफ्ताब, चांगली फाईट, वेल फॉट अमान बगदादी, वेल फॉट टीम अलोरे 11, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आपला खूप खूप आभार।